Hello everyone, I'm Shivani and welcome to Civil Series. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला आजचा टॉपिक कोणता आहे ते समजलं असेल. तर आजचा टॉपिक आहे BMC सब इंजिनियर मध्ये विचारले जाणारे न्यूमरिकल्स. जसं की आपण आता BMC ज्युनियर इंजिनियरची एक्झाम दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला डिजिटल कॅल्क्युलेटर यूज करता येत होता. तर तसंच हा कॅल्क्युलेटर आपल्याला सब इंजिनियरमध्ये सुद्धा यूज करता येणार आहे. तर तेव्हा येणाऱ्या न्यूमरिकलची जी काही लेवल असेल ती हायर असणार आहे, कारण की कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे. सो त्याच अंदाजे मी आजचा हा सेशन घेऊन आलेले आहे आणि या सेशनमध्ये आपण न्यूमरिकल्स पाहणार आहोत आणि ते न्यूमरिकल्स असतील स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या रिलेटेड. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, हे न्यूमरिकल तुम्हाला तेव्हाच येणार जेव्हा तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे फॉर्म्युलाज माहीत असतील. जर तुमच्याजवळ स्वतःच्या नोट्स अवेलेबल नसतील किंवा फॉर्म्युला लिस्ट नसेल तर मी याच चॅनलवर एक शॉर्ट नोट्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ सापडत नसेल तर त्याच व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि या व्हिडिओच्या आय सेक्शनमध्ये सुद्धा ती लिंक तुम्हाला मिळेल. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या इझी आणि पॉइंट टू पॉइंट नोट्स बनवू शकता. तर त्या नोट्स बनवा आणि ऑलरेडी तुमच्या नोट्स असतील आणि तुमच्याकडनं फॉर्म्युले आहेत ते कव्हर झालेले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, आणि झालेला नसेल तरीही कंटिन्यू करू शकता आणि परत हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो शॉर्ट नोट्सचा व्हिडिओ पाहू शकता. तर फर्स्ट क्वेश्चन पाहू. न्यूमरिकल स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला एक नोट की या व्हिडिओच्या शेवटी मी असे काही पॉईंट्स सांगते की ज्याच्यावरनं तुम्हाला न्यूमरिकल्स इझिली सॉल्व कशी करता येतील किंवा थेरी सुद्धा कशी इझिली रिवाइज करता येईल. याच्यासाठी मी एक शॉर्टमध्ये थोड्याशा माझ्या कडनं ज्या काही होतील त्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फर्स्ट क्वेश्चन, in the case of beam simply supported at both ends. आता क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर किंवा क्वेश्चन वाचण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणताही क्वेश्चन जर तुम्ही वाचत असाल तर तो कमीत कमी वेळेत कसा सॉल्व करणार. तर जेव्हा क्वेश्चन वाचताय तेव्हाच तुमच्या माइंडमध्ये त्या क्वेश्चन मधली जी डायग्राम आहे ती फॉर्म झाली पाहिजे. आता मी इथं थोडं एक्सप्लेन करून सांगते त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागू शकतो, पण एक्झामच्या वेळी ही तुम्ही डायग्राम वगैरे काढण्यात वेळ वाया घालायचा नाही. ही डायग्राम तुम्ही तुमच्या माइंडमध्येच फॉर्म करायची. इथे काय दिलंय क्वेश्चनमध्ये, बीम इज अ सिम्पली सपोर्टेड. मी थोडं फास्ट का घेते कारण तुम्हाला त्याच स्पीडनं एक्झाममध्ये गेल्यानंतर कसं वाचायचंय आणि कसं सॉल्व करायचंय हे लक्षात यावं याच्यासाठी त्याच स्पीडने मी सॉल्व करणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की इन द केस ऑफ बीम सिम्पली सपोर्टेड ॲट बोथ एंड्स इफ the load instead of being concentrated at center is distributed uniformly throughout the length. ओके, हे जे सेकंड स्टेटमेंट आहे इथे खूप जणांना कन्फ्युजन झालेलं असेल की काय स्टेटमेंट आहे. आपण रिपीट वाचायला जातो. तर तो क्वेश्चन दिलेला काय आहे की जर एखादा बीम आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे आणि तेव्हा येणारे जे डिफ्लेक्शन आहे आणि त्यानंतर सेम त्याच बीमवरती जर आपण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अप्लाय करतोय तर ते डिफ्लेक्शन सेंटरला कितीने रिड्यूस होतं. तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी फर्स्ट आपल्याला या दोन्हीचे फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत की डिफ्लेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड काय येतं आणि डिफ्लेक्शन ऑफ सिम्पली सपोर्टेड ॲट पॉईंट लोड आणि सिम्पली सपोर्टेड ॲट UDL काय येतं. तर याचे फॉर्म्युलेज काय आहेत. तर WL क्यूब डिवायडेड बाय 48 EI आणि सेकंडचा फॉर्म्युला आहे 5WL रेज टू 4 डिवायडेड बाय 384 EI. आता डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचंय याचा अर्थ असा की एक W1 आहे, डेल्टा 1 आहे आणि दुसरा डेल्टा 2 आहे. डेल्टा 1 हा आपण फर्स्टसाठी घेऊ आणि याच्यासाठी डेल्टा 2 घेऊ. ठीक आहे, तर आपल्याला डेल्टा 2 ची जी व्हॅल्यू आहे ती इन टर्म्स ऑफ डेल्टा 1 सुरुवातीला आपण फाइंड आउट करून घेऊ. का फाइंड आउट करायचे, कारण सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला किमान डेल्टा 1 ची व्हॅल्यू डेल्टा 2 च्या टर्म मध्ये माहीत पाहिजे किंवा डेल्टा 2 ची व्हॅल्यू डेल्टा 1 च्या टर्म मध्ये माहीत पाहिजे. त्यासाठी डेल्टा 2 इज इक्वल्स टू डिवायडेड बाय डेल्टा 1 रेशो घेऊ शकतो आपण व्हॅल्यू काढण्यासाठी इझी फॉर्म. तर रेशो काय होतो 5W. आता मी इथे लिहित नाही
डिरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला या दोन फॉर्म्युल्यावरून लक्षात येईल की याचा जर रेशो आपण घेतला, फक्त लक्षात ठेवा आपण Δ2/Δ1 घेतोय, तर याचं व्हॅल्यू, याचे जे आन्सर आहे ते काय येतं 5/8. ओके, 5/8 हे आन्सर येतं. आता इथे काय करणार आहे आपण, Δ2 ची व्हॅल्यू काय आली आपली 5/8 Δ1. इथे आपण ती व्हॅल्यू पुट करतो. सो Δ1 इज मायनस 5/8 Δ2. इथे आपल्याला ओव्हरऑल सॉल्व करायचं नाही, आपल्याला जे विचारलेलं आहे फक्त तोच पार्ट आपल्याला इथे सॉल्व करायचा आहे. आता इथे काय येईल 8/8 सिम्पल, आपण असं कॅल्क्युलेटर करणार, जो न्यूमरेटर आहे तो इक्वल करून घ्यायचा. इथे काय येईल 3/8 Δ2. ओके, सो दिस इज द डिफरन्स. सो इथं लगेच टिक करून टाकायचं 3/8 टाइम्स इज युअर आन्सर. सो लास्ट ऑप्शन इज करेक्ट हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. आता जर जे कोणी तुम्ही आता व्हिडिओ पाहताय त्यांना बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालेलं असेल की खूप फास्ट घेतलंय किंवा समजलंच नाहीये किंवा क्वेश्चनमध्ये कोणता फॉर्म्युला वापरला, कसं काय घेतलंय. समजतंय मला तुम्हाला हा न्यूमेरिकल एवढ्या फास्टमध्ये समजला नसेल. त्याच्या मागेही एक कारण आहे. ते कारण असं की तुमची फॉर्म्युला रिव्हिजन झालेली नाहीये किंवा तुम्हाला यामागचा कन्सेप्च्युअल स्टडी नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा न्यूमेरिकल समजलेला नसेल, आणि जर समजलेला असेल तर वेल अँड गुड, तुमची फॉर्म्युलाची जी लिस्ट आहे ती कम्प्लिटली गुड आहे. तुम्ही याच्यामध्ये कन्सेप्च्युअली क्लिअर आहात, त्यामुळे तुम्हाला हा न्यूमेरिकल समजलेला असेल. आता ज्यांना समजलं नसेल त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी तो शॉर्ट नोट्सचा व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे. त्या व्हिडिओचे ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला रिटन फॉर्ममध्ये तुमच्या नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत, त्या रीड करायच्या आहेत, रिवाईज करायच्या आहेत, आणि तेव्हा येऊन परत हा व्हिडिओ पाहायचा आहे. तेव्हा तुम्हाला हा न्यूमेरिकल नक्की समजेल. आणि जर तुम्ही हे न्यूमेरिकल करताय तर तुम्हाला कुठलेही दुसरे न्यूमेरिकल करण्याची गरज नाही, कारण की मी या सिरीजमध्ये असे सगळे न्यूमेरिकल घेणार आहे की जे न्यूमेरिकल एक्झाममधले विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, सेकंड न्यूमेरिकल पाहूया आपण. सेकंड न्यूमेरिकल आहे इफ ए पीस ऑफ मटेरियल नायदर एक्सपांड नॉर कॉन्ट्रॅक्ट. नायदर एक्सपांड नॉर कॉन्ट्रॅक्ट इन नायदर एक्सपांड नॉर कॉन्ट्रॅक्ट. इथं लगेच आपल्याला काय समजतं की स्ट्रेन इथं 0 असणार. इन द व्हॉल्यूम वेन सब्जेक्टेड टू स्ट्रेस देन पॉइझन्स रेशो मस्ट बी. आता इथे काय दिलंय, नायदर एक्सपांड नॉर कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आपण स्ट्रेनसाठी फॉर्म्युला काय वापरतो, तिन्ही साईडनं जर फोर्सेस येत असेल तर स्ट्रेनसाठी फॉर्म्युला काय येतो 1/E in bracket sigma x plus sigma y plus sigma z in bracket 1 minus 2 mu. ओके, सिग्मा V0 असणार आहे कारण नायदर एक्सपांड नॉर कॉन्ट्रॅक्ट आहे. 0 इथे येईल. ही टर्म जर आपण या साईडला घेतो तर 0 होऊन जाणार, -1/2 म्यू एवढंच राहील. सो म्यूची व्हॅल्यू काय येईल इथे 0.5 आफ्टर कॅल्क्युलेशन. सो तर लास्ट ऑप्शन जो असेल तो करेक्ट असेल. Third question, calculate the modulus of rigidity of a cylinder of diameter 25 mm and length 1.2 meter if the longitudinal strain in the bar is 4 times the lateral strain. Young's modulus ची व्हॅल्यू गिवन आहे. यंग्स मॉड्युलस गिवन आहे, काढायचा आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. सो हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. आता म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो, हा कसा फाइंड आउट करणार आपण, मायनस ऑफ लॅटरल स्ट्रेन बाय लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन. ओके, व्हॅल्यू काय दिली इथं, इफ द लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन इन द बार इज 4 टाइम्स द लॅटरल स्ट्रेन, सो 1/4 इज हिअर अँड द व्हॅल्यू इज 0.25. सो इथं गिवन ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथं पुट करू. सो जी आपण या साईडला घेऊ. सो 2 in bracket 1 plus mu divided by e. म्यूची व्हॅल्यू 0.25 आणि e ची व्हॅल्यू इथं 2 × 10⁵ आहे. 2 × 10⁵ आहे. ही व्हॅल्यू जर या फॉर्म्युलामध्ये पुट केली तर आपलं आन्सर इथे काय येणार आहे 0.8 × 10⁵ न्यूटन पर mm². फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट असेल. इथे सुद्धा करेक्शन करून घ्या, 10⁵ आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, a steel plate is bent into a circular arc of radius 10 meter if the plate section is 120 mm wide and 20 mm thick.
120 mm वाईड अँड 20 mm थिक, म्हणजे क्रॉस सेक्शन वाईज थिकनेस आपण पाहतोय, म्हणजे ही डेप्थ दिली आहे थिकनेस वाईज क्रॉस सेक्शन. आणि यंग्स मॉड्युलस आहे 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. देन द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड इज. सो मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड इज, फॉर्म्युला काय असणार आहे मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसचा, तर m/I is equals to sigma by y is equal to E/R असा फॉर्म्युला असणार आहे. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय आहे, तर मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस विचारलेला आहे, सिग्मा विचारलेला आहे, गिवन E आहे, R आहे आणि इथे Y आहे. सो E गिवन आहे, हा Y आपण इथे लिहिणार डिवायडेड बाय R. E ची व्हॅल्यू गिवन किती आहे 2 × 10⁵. Y किती आहे, थिकनेस इथे दिली आहे 20 mm. क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस. एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस हा कधी कुठे असतो, तर मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस हा एंडला किंवा एक्स्ट्रीम फायबर्सला असतो, एक्स्ट्रीम फायबर. आणि बेंडिंग स्ट्रेस हा 0 कुठे असतो, तो 0 न्यूट्रल ॲक्सिसला असतो. सो इथं मॅक्झिमम विचारलेला आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू ही एक्स्ट्रीम फायबरला आहे. एक्स्ट्रीम फायबरला जर टोटल थिकनेस ही 20 दिली आहे, तर एक्स्ट्रीम फायबरला न्यूट्रल ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स किती असेल, 10 असेल. सो इथं 2 × 10⁵ × 10 डिवायडेड बाय हा R काय असेल 10, हा मीटरमध्ये आहे, सो हा mm मध्ये करून घ्यायचा. याचा आन्सर तुम्हाला कॅल्क्युलेशन नंतर काय मिळेल, 200 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे, थर्ड ऑप्शन इथे करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. At a point in the two-dimensional stress system, sigma x is equals to 10 Newton per mm square and sigma y is equal to tau xy equals to 40 Newton per mm square. What is the radius of Mohr's circle drawn with scale of 1 centimeter is equal to 10 Newton per mm square? So, radius of Mohr's circle फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. गिवन व्हॅल्यू आहेत सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि टाऊ एक्स वायच्या. जर या व्हॅल्यू यामध्ये पुट केल्या तर जे आन्सर असेल ते आहे न्यूटन, 50 न्यूटन पर mm स्क्वेअर. क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे की 1 सेंटीमीटर फॉर 10 न्यूटन पर mm स्क्वेअर. So 1 for 1 10 Newton per mm square, then for 50 5 centimeter. So here first option is correct. इथे आपण पाचही न्यूमेरिकल कंप्लीट केलेले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणले होते की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सांगेल की जे न्यूमेरिकल्स तुम्हाला या सब इंजिनियरसाठी प्रिपेअर करायचे आहेत तर ते इझिली आणि खूप एक्स्ट्रा टाइम न देता तुम्ही कसे सॉल्व करू शकता किंवा कसे अटेम्प्ट करू शकता एक्झाममध्ये जास्त न्यूमेरिकल्स. तर त्यासाठी फर्स्ट पॉइंट तर हा आहे की शॉर्ट नोट्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जो व्हिडिओ आहे सिव्हिल सिरीज चॅनलवर तो तुम्हाला कंप्लीट पाहायचा आहे. कधी पाहायचा आहे, जेव्हा तुमच्याकडे सेल्फ नोट्स नसतील तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुमच्याकडे सेल्फ नोट्स असतील तर परत व्हिडिओ पाहण्यात तुमचा टाइम वाया घालवू नका, कारण की आता आपल्याजवळ खूप कमी टाइम आहे. एक्झामची डेट कधीही येऊ शकते, त्यामुळे आपल्याला पूर्ण प्रिपेअर झालं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट असा आहे की एक फॉर्म्युला शीट तुमच्याजवळ असली पाहिजे. फॉर्म्युला शीट. आता ही फॉर्म्युला शीट कशी बनवणार, तर जे काही शॉर्ट नोट्समधले फॉर्म्युलाज आहेत किंवा तुमच्या सेल्फ नोटमधले फॉर्म्युलाज आहेत ते फॉर्म्युलाज तुम्हाला एका पेजवर लिहून काढायचे आहेत आणि त्या फॉर्म्युलांचं रोज हाफ ॲन आवर तरी रिव्हिजन करायचं आहे. मग तो तुम्ही कोणताही टॉपिक घेऊ शकता किंवा कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. तर फॉर्म्युला शीट प्रिपेअर करायची आहे आणि रिव्हिजन करायची आहे हाफ आवर डेली. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही आणखी काय करू शकता की
खूप सारे क्वेश्चन अवेलेबल आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरही जे काही व्हिडिओज येतात तेही पाहू शकता, किंवा अदर जर तुम्हाला आणखी जर न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही SSC AE JEE जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू शकता. MPSC मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू शकता. UP इथे लिहिते, MPSC मेन्सचे जे न्यूमरिकल आहेत ते सॉल्व करू शकता, किंवा मग SSC AE JEE किंवा UPSC याचे न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, पण माझं सजेशन असं राहील की तुम्ही हे न्यूमरिकल तेव्हाच सॉल्व करा जेव्हा तुमची फॉर्म्युला शीट कंप्लीट झालेली असेल, रिवाईज झालेली असेल आणि फॉर्म्युले तुम्हाला तोंडपाठ असतील, तेव्हाच तुम्ही या न्यूमरिकल्सकडे जाऊ शकता. अदरवाईज कसं होईल, तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करताय, तुम्हाला फॉर्म्युला माहीत असल्यानंतर स्टेप्स येतात, फॉर्म्युला माहीत असल्यानंतर स्टेपनं सॉल्व करणं कोणालाही जमतं. उद्देश काय असतो या न्यूमरिकलच्या मागचा, की तुम्हाला तो फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. तर फर्स्ट स्टेप ही आहे की तुम्ही फॉर्म्युले प्रिपेअर करा आणि त्यानंतर न्यूमरिकलकडे जा. कधीही रिव्हिजनला जास्त प्रेफरन्स द्यायचं. हां, न्यूमरिकल किंवा MCQ तुम्ही सॉल्व करा, पण त्या अगोदर रिव्हिजनला प्रेफरन्स कधीही असलं पाहिजे. जर तुम्ही 100% स्टडी करताय, फॉर एक्झाम्पल 100% स्टडी करताय, तर यामधली सध्याच्या काळातली, मी कशानुसार बोलते की तुमचा सगळा सिलेबस कव्हर झालेला आहे आणि आता सध्या फक्त तुम्ही रिव्हिजन करताय आणि तुम्ही MCQ सॉल्व करताय. ठीक आहे, तुम्ही जर या स्टेजमध्ये असाल तर त्यासाठी मी सांगते की तुमचं 60% डेलीचं रिव्हिजन पाहिजे आणि 40% मधलं 20% हा टाईम तुम्ही न्यूमरिकल्सला किंवा न्यू MCQजला दिला पाहिजे आणि 20% टाईम हा तुम्ही हे जे रिव्हिजन करताय हे टेक्निकलला तुम्ही वेळ देताय. ठीक आहे, आता या टेक्निकलच्या रिव्हिजनमधला तुमच्याकडे असा काहीतरी पोर्शन असतो की जो तुम्ही रिवाईज करताय पण तुम्हाला तो लक्षात राहत नाहीये, किंवा तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा वाचताय तेव्हा नवीनच वाटतोय, तर तो या 20% मध्ये ठेवायचा. ठीक आहे, म्हणजे 20% तुम्ही नवीन न्यूमरिकल वगैरे सॉल्व करा, 20% तुम्ही जो पार्ट येतच नाही आहे तो सॉल्व करा आणि 60% टाईम जे तुमचं झालेलं आहे ते रिवाईज करत जा. झालेल्या पार्टमध्ये काय काय येणार, झालेल्या पार्टमध्ये येईल थेरी, त्यानंतर फॉर्म्युलाज, त्यानंतर न्यूमरिकल स्टेप्स येतील, ज्या तुम्ही फॉर्म्युलावरचे जे काही न्यूमरिकल सॉल्व करताय त्याच्या स्टेप्स येतील, किंवा जेव्हा तुम्ही थेरी वाचताय तेव्हा तुमच्याकडे एक वेगळा सेट असतो थेरीचा. जेव्हा तुम्ही MCQ सोडवताय तेव्हा एक वेगळा सेट होतो थेरीचा. सो तो सेट सुद्धा तुम्हाला रोजचा रिवाईज करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही एक दिवशी जर मिनिमम 100 MCQ सॉल्व करताय, तर दुसऱ्या दिवशीचे जे 100 MCQ तुम्ही सॉल्व करणार आहेत त्याच्या अगोदर पहिल्या दिवशी जे सोडवलेले 100 MCQ आहेत ते तुमचे एकदा तरी रिवाईज झालेले पाहिजेत. तेव्हा कुठे जाऊन तुमचा प्रॉपर अलाइनमेंटमध्ये अभ्यास चाललाय हे तुम्हाला समजतं. ठीक आहे, तर तुम्ही हे करू शकता. म्हणजे हे ओव्हरऑल गोष्टीसाठी झालं, आपण पर्टिक्युलरली फक्त न्यूमरिकलसाठी बोलत होतो. तर फर्स्ट शॉर्ट नोट्स पहा, दुसरं फॉर्म्युलाज पहा, तिसरं इथून तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता, आणि फोर्थ असं की जे न्यूमरिकल तुम्ही सॉल्व करताय ते तुम्ही सेम टाईपचे रोज सॉल्व करताय का हे चेक करा. म्हणजे कसं होतं, काही जण न्यूमरिकल सॉल्व करतायत आणि रोज फक्त यंग्स मॉडेलच फाइंड आउट करतायत, किंवा रोज फक्त स्लोप डिफ्लेक्शनच सोडवताय, तुम्ही स्टील पाहत नाहीयेत, तुम्ही RCC पाहत नाहीयेत, तुम्ही सर्वे पाहत नाहीयेत, तुम्ही जिओटेक पाहत नाहीयेत. असं करू नका. तुम्ही एक टॉपिक घेताय तर एकाला एक दिवस द्या, दुसऱ्याला दुसरा दिवस द्या, म्हणजे सगळ्या सब्जेक्ट कव्हर होतील. अशाप्रमाणे एक टाइम टेबल बनवा आणि तसे न्यूमरिकल सॉल्व करत जा आणि त्याचबरोबर थेअरीसुद्धा रिवाईज करत जा. तुम्ही जर असा पॅटर्न ठेवला तर कमी वेळेत तुम्ही जास्त अचीव करू शकता, किंवा ॲक्युरसी तुम्हाला जी मिळवायची ती तुम्ही या मेथडनं मिळवू शकता. ठीक आहे, तर हे झाले आपले 5 न्यूमरिकल. तर आपण पुढच्या रविवारी भेटू. पुढच्या रविवारी सुद्धा मी न्यूमरिकल्स घेऊन येईल. तर त्या न्यूमरिकलचा जो कोणता सब्जेक्ट असेल, म्हणजे ज्या कोणत्या सब्जेक्टवर तुम्हाला न्यूमरिकल हवेत तो सब्जेक्ट मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी पुढचा रविवारचा व्हिडिओ त्या सब्जेक्टवर नक्की बनवेल. थँक्यू.